एसएससी सीजीएल मंत्रालय भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। सीजीएल मंत्रालयामध्ये 12,256 जागांसाठी मोठी भरती या ठिकाणी चालू आहे आणि या भरतीमध्ये महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। पास सीजीएल मंत्रालय भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे ऑलरेडी चालू झालेले आहे। म्हणजे या ठिकाणी 21 मे 2026 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आणि 22 जून 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे सीजीएल मंत्रालय या भरतीमध्ये। ठीक आहे, तर आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं एसएससी सीजीएल मंत्रालयामध्ये 12,256 जागांसाठी, तर मंत्रालयाच्या अंदर आपल्याला या ठिकाणी ड्यूटी करावं लागणार आहे। मंत्रालयाच्या अंदर आपल्याला काम करावं लागणार आहे, जे काही गृह मंत्रालय आहे, ठीक आहे, त्याचबरोबर सडक मंत्रालय आहे, परिवहन मंत्रालय झालं, ठीक आहे। तर हे काही मंत्रालयाच्या अंडर जे विद्यार्थी म्हणून आपल्याला ड्यूटी करावं लागणार आहे। पगारचा जर आपण विचार केला तर पगार जो आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे 30 ते 60,000 प्लसच पगार आपल्याला यामध्ये भेटणार आहे। लक्षात ठेवा, या भरतीची सर्व जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो। शैक्षणिक पात्रता काय, वयोमर्यादा काय, निवड प्रक्रिया काय, यामध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे, या सर्व गोष्टीवर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। त्याचबरोबर सर्व काही जाहिरात सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीजीएल मंत्रालय भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ त्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बस सीजीएल मंत्रालयामध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। 12,256 जागांसाठी ही भरती निघाली आहे। तर यामध्ये विविध काही प्रकारचे पद आहेत। तर पास सेक्शन हेडचं पद आहे, ऑडिटरचं पद आहे, अकाउंटंटचं पद आहे, अकाउंटंट ज्युनियर अकाउंटचं, पोस्टल असिस्टंटचं पद आहे, वरिष्ठ सचिवालय सहाय्यकचं पद आहे, श्रेणी लिपिकचं आहे, सिनियर ॲडमिन असिस्टंट आहे, टॅक्स असिस्टंट आहे, सब इन्स्पेक्टर आहे, ठीक आहे। तर असे विविध काही इन्स्पेक्टर आहे, एक्झामिनर आहे, ठीक आहे। तर असे विविध काही प्रकारचे पद आहे, म्हणजे जवळपास या ठिकाणी 27 प्रकारचे पद आहे। तर जागा आहे टोटल 12,256 जागांसाठी टोटल ही भरती या ठिकाणी चालू आहे। आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 35 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 33 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि फी यामध्ये खूप कमी ठेवण्यात आले, त्यामुळे जे आवर्जून फॉर्म भराय जनरल ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 100 रुपये फी आहे। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 1 रुपये सुद्धा फी नाही आहे। अपंग असाल PW 1 रुपये सुद्धा फी नाही आहे। आणि माजी सैनिक असाल तर 1 रुपये सुद्धा फी नाही आहे। महिला उमेदवार कोणती कॅटेगरी SC/ST OBC WS NTV ओपन SBC कोणती कॅटेगरी असा 1 रुपये सुद्धा फी नाही आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जर आपण पाहिलं नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे। आता सीजीएल मंत्रालय या भरतीमध्ये जे ग्राउंडचा जर आपण विचार केला, यामध्ये कोणताही ग्राउंड नाही, उंचीची काही अट नाही। तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार। आणि एसएससी सीजीएल मंत्रालय या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता जर आपण विचार केला तर यामध्ये ग्रॅज्युएशन लागते। तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर आपल्याला ग्रॅज्युएशनच्या बेसवर या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। शैक्षणिक पात्रता यामध्ये ग्रॅज्युएशन ठेवण्यात आलेलं आहे। आता सीजीएल मंत्रालयामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे, 2 पेपर असणार आहे। पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। तर यामध्ये जे टियर 1चा पेपर ऑगस्ट महिन्यामध्ये आहे आणि टियर 2चा जो पेपर आहे हा डिसेंबर 2026 मध्ये आहे। तर टियर 1चा जो पेपर हा जे विद्यार्थी मित्रांनो लवकरच आहे, म्हणजे या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये आहे। तर यामध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं, पहिले पेपर आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं डॉक्युमेंटेशन मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया 2 पेपर यामध्ये। तर पहिल्या पेपरमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 200 मार्काचा पहिला पेपर असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण आहेत, 200 मार्काचा पेपर असणार आहे, 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि 1.5 घंट्यात आपल्याला पेपरसाठी टाइम भेटणार आहे। तर आता सीजीएल मंत्रालय या भरतीची सर्व जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो। 12,256 जागांसाठी व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व जाहिरात दाखवून देतो। तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, सीजीएल मंत्रालय या भरतीची ही सर्व जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर 21 मे 2026 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि 22 जून 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे सीजीएल मंत्रालय या भरतीची, ठीक आहे। आणि त्याचबरोबर पेपरची या ठिकाणी टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे। तर या ठिकाणी टियर 1चा जो पेपर आहे ऑगस्ट सप्टेंबर 2026 मध्ये होणार आहे आणि टियर 2चा जो पेपर आहे डिसेंबर 2026 मध्ये होणार आहे, डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे, ठीक आहे। तर बघू शकता आता यामध्ये कोणकोणते पद आहे, तर ते पद या ठिकाणी दाखवून देतो। बघू शकता हे काही पद आहे पहिल्यापासून, म्हणजे 27 प्रकारचे यामध्ये पद आहे। आणि यामध्ये जर आपण पाहिलं पगार खूप जास्त आहे,
बघा 44,900 ते 1,42,400 पर्यंत पगार भेटणार आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही यामध्ये इन्स्पेक्टरचं पण पद आहे, इन्स्पेक्टर पोस्ट आहे, सब इन्स्पेक्टर आहे, असिस्टंट इन्व्हॉल्वमेंट ऑफिसर आहे, असिस्टंट सेक्शन ऑफिसर आहे, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट आहे. त्याचबरोबर बघा या ठिकाणी त्याचबरोबर बघा सेक्शन हेड आहे. ठीक आहे. तर असे विविध काही असंख्य जे विद्यार्थी मिळवणं पद यामध्ये 27 प्रकारचे पद आहे. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही हे सर्व जाहिरात आहे SSC सिलेक्शन पोस्ट SSC सिजल मंत्रालय या भरतीमध्ये. ठीक आहे. तर बघू शकता अशा प्रकारे ही या ठिकाणी जाहिरात आहे. वयोमर्यादा काही पदामध्ये 18 ते 30 पर्यंत आहे आणि SC/STला 5 वर्षे सूट आहे. ठीक आहे. तर बघू शकता आता यामध्ये आपण पेपरसाठी तर जे सेंटर जर आपण विचार केला महाराष्ट्रामध्ये पेपरसाठी कोणते सेंटर भेटणार आहे, तर बघा महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या सेंटरवर पेपर होणार आहे. अमरावती सेंटर आहे, छत्रपती संभाजी महाराजनगर सेंटर आहे, त्याचबरोबर या ठिकाणी जळगाव सेंटर आहे, कोल्हापूर सेंटर आहे, मुंबई सेंटर आहे, नागपूर सेंटर आहे, नांदेड सेंटर आहे, नाशिक सेंटर आहे, पुणे सेंटर आहे. तर या सेंटरवर आपला पेपर होणार आहे. आणि पेपरचा आपण निवड प्रक्रियाचा जर पाहिलं तर आपल्या यामध्ये काय पेपर होणार आहे, पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे. पहिला जो पेपर हा सप्टेंबर महिन्यामध्ये आहे. जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार. एका प्रश्नाला 2 गुण आहे. 200 मार्काचा हा पेपर असणार आहे. 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर यामध्ये 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बघू शकता तुम्ही. आणि पेपरसाठी जो टाईम भेटणार आहे तर 1 घंटा 20 मिनिटाचा टाईम आपल्याला या ठिकाणी पेपरसाठी भेटणार आहे. तर एवढा काही आपल्याला पेपरसाठी टाईम या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारचे विद्यार्थी म्हणून आपला पेपर आहे. आणि टियर 1चा पेपर आहे. त्यानंतर टियर 2चा पेपर असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग बघा 0.50 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. त्याचबरोबर टियर 2चा जो पेपर आहे त्यामध्ये बघा सेक्शन 1मध्ये मॅथमॅटिक्सचे, गणिताचे आणि बुद्धिमत्ता चाचणीचे मिळून 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 3 गुण, 180 मार्काचा पेपर होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी सेक्शन 2मध्ये इंग्रजी ग्रामरचे आणि जनरल नॉलेजचे मिळून या ठिकाणी 70 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि एका प्रश्नाला 3 गुण आहे, 210 मार्काचा या ठिकाणी पेपर असणार आहे. 70 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्यानंतर सेक्शन 3मध्ये कॉम्प्युटर नॉलेजचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 3 गुण आहे, तर झाले किती 60. तर टोटल जे विद्यार्थी मिळवणं अशा प्रकारे आपला यामध्ये पेपर होणार आहे. त्यानंतर बघा सेक्शन, ठीक आहे, त्याचबरोबर बघू शकता अशा प्रकारे आपला निवड प्रक्रिया होणार आहे, एक लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे यामध्ये पेपर आहे. 2 पेपर यामध्ये SSC सिजल मंत्रालय या भरतीमध्ये. तर चांगली शाही ड्युटी एक लक्षात ठेवा. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, पगारसुद्धा चांगला आपल्याला या ठिकाणी यामध्ये पाहायला भेटणार आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून द्या, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. याच्यासाठी इथंच थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.